घर म्हटलं की देवघर आलंच, आणि देवघर म्हटलं की मग त्याबद्दल अनेक प्रश्न. म्हणजे माझ्या मागील 22 वर्षांच्या वास्तुशास्त्र प्रॅक्टिसच्या प्रवासात, मी प्रॅक्टिसचा प्रवास हा शब्द का वापरला, तर माझी प्रॅक्टिस करण्याला सुरुवात केल्यापासून मला 22 वर्ष झाली. पण मी आणि माझ्या पत्नीने वास्तुशास्त्राचा अभ्यास सुरू करून 26 वर्ष झालीत, आणि आजही आम्ही स्वतःला वास्तुशास्त्राचे अभ्यासार्थी किंवा विद्यार्थीच म्हणतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात तो ज्या विषयात काम करतो त्या विषयात सातत्याने नवीन काहीतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मित्र हो, प्रत्येक विषय हा अतिशय, म्हणजे मी असं म्हणेन की इनफायनाईट आहे, असीमित आहे, अमर्याद आहे. त्याला कधीच मर्यादा, लिमिटेशन, म्हणजे असं कधी, म्हणजे मी तरी अजून तरी कुठल्या शास्त्राबाबतीत गेले की आज इथे हे फिजिक्स नावाचं शास्त्र जे भौतिकशास्त्र याचा अंत झाला आहे, आज रसायनशास्त्राचा अंत झाला आहे, असं कधी कोणी वाचलं आहे का? नाही. शास्त्र किंबहुना प्रत्येक विषयाचा अभ्यास हा तुम्ही जेवढा मायक्रो पातळीवर किंवा सूक्ष्म पातळीवर कराल त्यात तेवढेच काही काही नवीन गोष्टी तुम्हाला सापडतात. देवघर हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. देवघर हा विषय वास्तुशास्त्रदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, प्रचंड महत्त्वाचा आहे. म्हणजे मित्र हो, तुम्ही जर मला सांगितलं की रविराज सर, तुम्ही वास्तुशास्त्र देवघराचं या विषयावर किती वेळ बोलू शकता, तर मी अतिशय, म्हणजे एक क्षणाचाही उसंत न घेता सांगेन की देवघर या विषयावर मी सलग 5 तास बोलू शकतो. हो, मी सलग 5 तास बोलू शकतो. इतका हा विषय महत्त्वाचा आहे, इतका हा विषय गहन आहे, आणि इतकं या विषयाला प्रचंड ताकद आहे. मित्रांनो, मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगायची आहे की 1998च्या अगोदर जेवढी सगळी वास्तुशास्त्रावरची पुस्तकं प्रकाशित झालेली आहे त्यापैकी कुठल्याही पुस्तकामध्ये वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावर पूर्वीच्या कुठल्याही लेखकांनी खास किंवा खूप काही लिहिलेलंच नाही आहे. इनफॅक्ट मित्रहो, मी असं सांगेन की आजही अनेक वास्तुशास्त्र तज्ज्ञांमध्ये एक असा गैरसमज आहे की घराच्या कोणत्याही रूमच्या, मी पुन्हा रिपीट करतोय किंवा अतिशय सूक्ष्मपणे ऐका, घराच्या कोणत्याही खोलीच्या किंवा कोणत्याही रूमच्या ईशान्य दिशेमध्ये देवघर मांडलं तर चालतं, असं अनेक वास्तुतज्ञ सांगतात. मित्र हो, कृपया, मला कोणालाही उच्च-नीच हा विचार नाही आहे, कुणाला कमीपणा मला दाखवायचा नाही आहे. इनफॅक्ट वास्तू रविराज या संस्थेची एक खासियत आहे की आम्ही कधीच कुणाबद्दल निगेटिव्ह बोलत नाही. ही वास्तू रविराज या संस्थेची पॉलिसी आहे. त्यामुळे प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन मी असं सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की संपूर्ण घराच्या किंवा संपूर्ण वास्तूच्या ईशान्य दिशेमध्ये देवघर असलं पाहिजे. देवघर ईशान्य दिशा शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला देवघर ठेवलेलं चालतं. मित्र हो, लक्षात घ्या की देवघर या विषयावर मी तुम्हाला सांगितलं आहे की अगदी तुमचं जर देवघर चुकीच्या दिशेत असेल आणि ते जर तुम्ही त्वरित उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेत आणलं तर मी खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 1-2 महिन्यात प्रदीर्घ काळापासून तुमचे प्रलंबित प्रश्न किंवा समस्या यांना तुम्हाला उत्तर सापडायला सुरुवात होईल.